आता आपण श्री कपालेश्वर महादेव मंदिर पंचवटी नाशिक या ठिकाणी आपण दर्शन घेणार आहोत। श्री कपालेश्वर मंदिर महादेवाचं दर्शन आपण या ठिकाणी घेणार आहोत। त्याच्या ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांवरून आपण चढून आता वर जातो आहे दर्शन घेण्यासाठी श्री कपालेश्वर महादेव मंदिरामध्ये। जय श्री भोलेनाथ, जय श्री शिवशंकर यांना। आता मंदिरामध्ये सीडी चढताना या ठिकाणी वेगवेगळे मंदिर आहे, ते हनुमंताचं मंदिर आहे, असे वेगवेगळ्या मंदिरांमध्ये आपल्याला दर्शन घेऊन आपण वरती चालतो आहे। उंचावरती देवस्थान आहे पंचवटी या ठिकाणी। बघा मध्ये पण असे मंदिर आहेत, इकडे महादेवाचं मंदिर आहे, समोर आहे श्री कपालेश्वर महादेव मंदिर पंचवटी नाशिक। बघा हे मेन मंदिर आहे श्री कपालेश्वर महादेव मंदिर पंचवटी या ठिकाणी नाशिकला। आता आपण त्या ठिकाणी दर्शन घ्यायला आतमध्ये घुसतोय मंदिरामध्ये। जय श्री भोलेनाथ, जय श्री भोलेनाथ, जय श्री भोलेनाथ, जय श्री शिवशंकर यांना। बघा भोलेनाथ महाराजांची या ठिकाणी पूजा अर्चा चालली आहे आपल्या मंदिरामध्ये। बरेच भाविक भक्त या ठिकाणी पूजा करतायत। या आमच्या मामी आहेत आणि मामींची मैत्रीण आहेत, त्यांची भेट झाली आपल्या या ठिकाणी। हे बघा भाविक भक्त कसं दर्शन घेत आहेत श्री कपालेश्वर महादेव मंदिरामध्ये। खूप भक्तिभावाने या ठिकाणी लोक दर्शन घेऊन राहिलेले देवा। कपालेश्वर महादेव मंदिराचा हा गाभारा आहे बघा। जय श्री भोलेनाथ। आता आपण बाहेर आलेलो आहेत मंदिराचा बाहेरचा भाग आहे। परत तुम्हाला समोरचा भाग दाखवतो आहे मंदिराच्या समोर या ठिकाणी अभिषेक करण्यासाठी त्यांनी भोलेनाथ बाबांची या ठिकाणी पिंड आहे। मधला भाग दाखवतो तुम्हाला। बघा आता आपण प्रदक्षिणा मारतोय। प्रदक्षिणा मारताना बघा या ठिकाणी आपल्याला तीर्थ घ्यायचं आहे। कपालेश्वर महादेवचा या ठिकाणी वरती कळस दिसतोय आपल्याला। हे तीर्थ आपण या ठिकाणी घेतोय, पिंडीवर वाहिलेलं आपल्याला तीर्थ मिळतं या ठिकाणी। नंतर प्रदक्षिणा मारताना आपण वरचा तो कळस आहे त्या कळसाचं दर्शन घेतोय।